नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आलाय। आपण बघतो या ठिकाणी विष्णुपुरी प्रकल्पाचे तब्बल 14 दरवाजे आहेत ते सोडण्यात आले। त्यामुळे गोदावरी नदी पात्रात 1,45,528 क्युसेक्स वेगाने जे आहे ते विसर्ग सुरू असल्याचे चित्र आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्यामुळे जे आहे ते गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याचे दृश्य सुद्धा आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं। वसरणी परिसरातील हा नावघाट पूल जे आहे ते पूर्णपणे बंद करण्यात आला। या पुलावरून जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे दरवाजे सातत्याने सोडण्यात येत आहेत। त्यामुळे जे आहे ते गोदावरी नदीला सातत्याने पूर आल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि या पुरामुळे जे आहे ते गोदावरी नदीकाठच्या सगळ्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आले। मात्र यामुळे जे आहे ते शेती पिकाचं वारंवार नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि अशा पद्धतीने जे आहे ते वसरणीकडे जाणारा हा नावघाट पूल बंद झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर काल रात्री नांदेड शहरातील सखल भाग असणाऱ्या काही घरांमध्ये पाणी शिरलं होतं। नांदेड महानगरपालिकेच्या अग्निशमक दलाने जे आहे ते काही 7 ते 8 लोकांची सुखरूपपणे सुटका सुद्धा केली होती। मात्र आता सगळी परिस्थिती नियंत्रणात असली तरी गोदावरी नदीपात्रात ज्या पद्धतीने पाण्याचा प्रवाह सुरू आहे त्यामुळे जे आहे ते नदीकाठच्या गावांना पुन्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आणि गोदावरी नदीकाठ जे आहे ते पूर्णपणे भरून वाहताना आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं। नावघाट पूल सुद्धा पूर्णपणे जे आहे ते आता पाण्याखाली गेल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे हे सगळं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। यामुळे जे आहे ते शेती पिकात सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन अनिकेत दहातोंडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।